गेला आहे मी. आणि सर्वप्रथम आता मनू देते फोडणी. हे बघा, हा आर्यन इथं कांदा वगैरे कापेपर्यंत मनू देईल फोडणी. पडू दे काय नाही. थांब. तर गाईस सर्वप्रथम मनू आता फोडणी देतोय. फोडणीसाठी पहिला मनू काय टाकणार आहेस आता? तेल. का तेल टाकलंय पहिलं मनूने. आणि त्याला तर गाईज आजचा ब्लॉग थोडा युनिक असणार आहे. तो जंगलामध्ये जाऊन आम्ही काहीतरी एक नवीन पद्धतीचे रेसिपी बनवणार आहेत आणि ती तुम्हाला दाखवतो. घेऊन येतो ट्रायपॉड घेऊन ये. तर दाखवतो तुम्हाला काय विषय होणार आहे ते आजचा. पूर्ण प्रॉपर जंगलामध्ये होणार आहे. बघू शकता भाऊ वगैरे त्या सगळ्यांना घेऊन चाललोय खाली आणि रेसिपी बनवणार आहोत तिकडे. तर गाईज दाखवतो तुम्हाला कशी काय आणि कोणत्या प्रकारची रेसिपी बनवतो. आणि 1 तारखेपासून एक नवीन चॅलेंज घेऊन यायचा विचार करतोय मी. बघूया कसं काय होतंय ते विचार करू आणि निघूया. तर गाईस लोकेशन बघू शकता तुम्ही. पूर्ण जंगल आहे बघा. ही वाट आहे आणि तिकडून वरतून आलोय खाली. मी बघितलं असेल की मागे आम्ही पोहायला गेलो होतो, त्या साईडला चाललोय मी आता. आणि आमची खाली विहीर आहे, त्या साईडला आम्ही बनवणार आहोत. आणि लोकेशन बाप आहे एकदम. आणि नाद नाही करायचा. गावठी लोकेशनचा कधी नाद नाही करायचा, म्हणजे एक नंबर आहे. आणि हे बघा, हे दोघं आहेत. एक पुढे गेला, एक मागं आहे आणि मी इथे आहे. आम्ही टोटल 4 जण आहोत. भाऊच आहो मी. आमच्या बाहेर कोण नाही. आणि विषय असा आहे की आमच्या घरगुतीच आम्ही करत असतो. जास्त पोरं गावाला राहिली नाहीत आता. त्यामुळे कोण येतंय नाही येतंय याची वाट नाही बघत बसतो आम्ही. सीधा चालू करतो. लोकेशन बघा, इथे आतमध्ये जाणार आहोत आम्ही आता आणि बनवणार आहोत. आणि ह्या साईडला खाली आहे ना एक विहीर आहे, म्हणजे आमची छोटीशी विहीर आहे. त्याच्यामध्ये आम्ही पोहायला जातो पावसाळ्यामध्ये. आता नाही, आता पाणी नाही आहे, पाणी कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही जात नाही. तर लोकेशनवरती पोचलो आहे आम्ही आता. दाखवतो तुम्हाला. पोचलो आहे लोकेशनवरती, बघू शकता. एकदम रावस लोकेशन आहे. पुढं घे, पुढं ऊन आहे ना इथं. पुढं घे, तिथं बघ, तिथं. तर गाईस एक नंबर लोकेशन आहे. चूल वगैरे बनवायला सुरुवात केली आहे बघा. दोघांनी चूल वगैरे बनवायला सुरुवात केली. मोठी दगड आण ना. हा, एवढा खाली कशाला? तिथं समोरच करायची. हे खाली तिकडे क्रॉस होतोय ना, इथं मध्ये मध्येच कर. आणि कोयती भीती ना आणला, कोयती आणला नसती तर. तर गाईच जंगलात आलोय, प्रॉपर जंगलामध्ये. हा थोडं लांब आहे आमच्या इथून, थोडं म्हणजे थोडंसंच लांब आहे, जास्त लांब नाही आहे. तर बघूया. चूल वगैरे लावून झालेला आहे सेटअप आमचा. आता हे बघा, चुलीचं वगैरे सेटअप झाला आहे. तर जरा साफसफाई करतोय आणि त्याच्यानंतर मग रेसिपी बनवायला चालू करू. काय रेसिपी आहे ते तुम्हाला दिसेलच थोड्या वेळामध्ये. आणि थोडं गावठी मजा आणि जंगलातमध्ये येऊन बनवायचा प्रयत्न. ब्लॉग नक्की बघा. ब्लॉगमध्ये तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटतं ते कमेंट करून सांगा मला. आणि तर गाईस आता बालखोत चालू करतोय पेटवायला. गवत बिवत आणला नाही कुठनं तरी शोधून. वेळ ह्याच्याने तरी पेटतं काय. आलेला आहे नाचत पार्टी करायला, पण गवत पेटत नाही. आणि कोकणी जुगाड केला आहे आता गवत आणून. फाटी लावून काय फायदा नाही, तरी पण आता फाटी तर लागणारच. आता गवत टाकलाय, बघू पेटतो काय. आता 3 जण पेटवायचा प्रयत्न करतात, मी व्हिडिओ करतोय. मी गेलो तर एका झटक्यात पेटायचं मला माहिती आहे, पण मी जात नाही. बघूया काय करतात 3 भाऊ. रेसिपी बनवायला चालू नाही केले अजून विस्तोच नाही पेटलाय. तर पेटवतात कधीपर्यंत बघूया, किती मिनिटात पेटवतात 3 पण. किती मिनिटात पेटवाल रे? काय रे म्हणून किती मिनिटात पेटवाल? किती मिनिटात? ओम फोम. तर गाईस पेटवायचा प्रयत्न केला, बघू गवत पेटलाय. आता ते पेटतं काय बघूया.
तर गाईस आपला रेसिपी बनवायचा पहिली स्टेप मला वाटते सक्सेस होते आता. म्हणजे चूल आपली पेटून ऑलमोस्ट रेडी होत आहे. पेटून धूर जास्त झाला आहे. तर बघूया पेटते काय. पूर्ण पेटली पाहिजे प्रॉपर, नाहीतर अर्धं पेटलं आणि अर्धं नाही तर काय फायदा नाही. पेटला पेटला सक्सेसफुल. आम्ही झालो या आज सक्सेसफुल. झाला 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 पेटला. तूच घे आधी. काहीच आम्ही आता विहिरीवर ते लेवण घ्यायला चाललोय. लेवण म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो मी. लेवण एक जर भांडं असेल तुमच्याकडे आणि जर त्याला जास्त काळं पडून नसेल देणार तर त्याच्यासाठी लेवण घेतलं जातं. आणि ते लेवण त्या टोपाला किंवा त्या भांड्याला जास्त काळं होण्यापासून वाचवतं. आणि हे कोकणी जुगाड आहे, तर जास्त प्रमाणामध्ये हे इकडं वापरलं जातं. तर तेच घेतो. आणि त्याचा हा फायदा आहे की जर तुम्ही धुवायला गेलात तर त्याच्यावरची जी माती असते ना ती एका झटक्यामध्ये निघून जाते. आणि आतमध्ये जे टोप असतं, टोपाला स्टीलचं टोप असेल किंवा अदरवाईज कोणतं पण असेल, त्याला काहीच होत नाही. तर अशा प्रकारचा तो जुगाड आहे. आणि बघू शकता हे आमची विहीर आहे. हे बघा, विहिरीवरती आम्ही पाणी वगैरे भरायला येतो. बघा आता पाणी बघा कसं एकदम जबरी आहे. तर गाईस कोकणामध्ये अशा प्रकारच्या विहिरी खूप जास्त प्रमाणामध्ये आढळतात. छोट्या छोट्या ओढ्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या जागा आणि छोट्या छोट्या ठिकाणी अशा गोष्टी खूप आढळतात. तर नक्की कोकणाचं सौंदर्य ह्याच प्रमाणामध्ये राखलं पाहिजे आणि अशा प्रमाणात जास्त प्रमाणे त्याच्यामध्ये सुख भेटतं आणि आम्ही त्या प्रमाणातच जगायचा प्रयत्न करतो. तर हे बघा लेवण घेण्याची पद्धत. हे बघा अशा प्रकारे लेवण घेतलं जातं आणि त्या टोपाला प्रोटेक्ट केलं जातं. हे बघा हे आम्हाला कोणी शिकवलं नाही, पण आम्ही बघून बघून करतो. त्याच्यामध्ये आमचा हा फायदा होणार आहे की आम्ही जर त्याच्यावरती जर काहीही शिजवलं चुलीवरती तर त्याच्यापासून तर काळं होणार नाही आणि आम्हाला धुवायला बरं पडेल. त्याचा हा फायदा आहे. बघू शकता हे बघा लेवण घेतोय गडी. तर गाईस फायनली झाला आहे, म्हणजे लेवण घेऊन झाला आहे. बघा दाखव रे, काय म्हणतात अरे याला. लेवण घेण्यासाठी काय काय पद्धत असते. हे अशी भुई किंवा माती घ्यायची हा आणि अशी भिजवायची हा आणि घ्यायची. आणि भिजवून झाल्यावरती किती प्रमाणामध्ये भिजवायची त्याने लावायची. हा अशी घ्यायची आणि नेमकंच पाणी वाटायचं आता. नॉर्मल पाणी ओतायचं का हा. आणि लावायचा. तर बघितलं तुम्ही ह्या पद्धती गावठी पोरांना सांगायला नाही लागत. ते आपल्या आईचं आजीचं कोणाचं ना बघून ते शिकतच असतात. आणि त्याचा हा फायदा होतो की कोकणातील पोरं कधीही कुठल्या ठिकाणी जाऊन उपाशी मरू शकत नाहीत. जर त्यांच्याकडे काहीही असेल, थोडंफार सामग्री असेल जेवण बनवायची, तर त्याच्यामधनं ते जेवण बनवून ते आपलं पोट भरू शकतात. हा एक फायदा आहे. आणि सर्वप्रथम हे सांगायचा प्रयत्न करतोय की कोकणी माणूस प्रत्येक ठिकाणी पुढे आहे. आत्ताच्या जमान्यामध्ये तर IT क्षेत्र म्हणा, बिझनेस म्हणा, कोणताही धंदा घ्या, फक्त आता तो कुठल्या प्रमाणामध्ये मागे राहिला तिथे सुद्धा तो आता भरून काढायचा प्रयत्न करतोयच. आणि हे बघा हे मी का दाखवायचा प्रयत्न करतोय, कारण की आमच्या गावाला, आमच्या जिल्ह्याला कोणीही ओळखत नाही आहे. तर आज आमच्या गावातलं आणि आमच्या कोकणातलं सौंदर्य कोणीतरी येऊन किंवा कोणीतरी त्याला एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि ते अख्ख्या जगाला समजलं पाहिजे की ह्या ठिकाणी एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एवढी भारी भारी जागा आहेत की त्याच्यामध्ये एवढं चांगलं नैसर्गिक सौंदर्य दडलेलं आहे. तर काहीच बघू शकता तुम्ही, एवढं भारी ओढ आहे ना ह्याच्यामध्ये. पाणी बिणी एकदम नैसर्गिकरित्या पाणी येतं तिकडून उपलीच्या दिशेने पाणी येतं. आणि हे पाणी आहे ना
जवळजवळ आम्हाला हे हिवाळा संपेपर्यंत पुरतं आणि उन्हाळा स्टार्ट झाला की ते आटून जातं. तर मोस्टली आमच्याकडे पाण्याची थोडी जास्त कमतरता आहे, त्यामुळे आम्हाला नदीवरून पाणी आणायला जावं लागतं. तर एवढं काय नाही, ते जाण्याची आणि येण्याची ती मज्जा आहे. पण आईवडिलांना ते आता वाढत्या वयामुळे जायला जमत नाही, तरी पण जावं लागतं. काहीतरी करू आपल्या भविष्यामध्ये, आपण 4 पैसे कमवायला लागल्याच्या नंतर त्यांच्यासाठी काहीतरी करू. पण ह्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप मजा आहे. तर गाईज ब्लॉग नक्की बघा. ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय आवडतं ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि काय चुकतं ते सुद्धा मला सांगा. तर गाईज लेवण घेऊन झालं आहे बघा, बघू शकता. प्रॉपर लेवण घेतला आहे त्याने आणि कोणत्याही साईडने सुटला नाही. आता जातो आणि रेसिपी काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तर गाईज जंगल आहे, प्रॉपर जंगल आहे, बघू शकता तुम्ही. आणि जंगलाच्या मधोमध विहीर आहे आणि त्या विहिरीच्या इथेच आम्ही आजूबाजूला बाजूला थोडंसं आम्ही आमचं रेसिपी बनवतो आहे. तर ती रेसिपी काय ती तुम्हाला दाखवतो आता. हे का कोण आहे रे? काय बघा असे नैसर्गिकरित्या झोपाळे वगैरे बनले तिथे. तर टोप वगैरे आमच्या अबघ तू तोड त्याला, तोड साल्या. सरबरी साला. तर गाईस आमच्या कुकला आता मी दिलंय टोप वगैरे, तर तो आता बनवायला सुरुवात करतोय. आता मी ते दाखवतो तुम्हाला. रेसिपीचा सर्वात मेन हिस्सा तो आपला हे बघा, तो सर्वात मेन हिस्सा म्हणजे कांदा, टोमॅटो आणि लिंबू. तर आम्ही काय बनवणार ते तुम्हाला समजलंच असेल आत्तापर्यंत. आम्ही बनवणार मॅगी. ते बघा रेसिपी तिथं ते बनवायला तयारच आहे. तिकडे चूल पेटवलं आहे आणि इकडे बनवतो आहे भेळ. तर 2 रेसिपी बनवायचा विचार केला आहे मी. आणि सर्वप्रथम आता मनू देते फोडणी. हे बघा हा आर्यन इथं कांदा वगैरे कापेपर्यंत मनू देईल फोडणी. पडू दे काय नाही. थांब. तर गाईस सर्वप्रथम मनू आता फोडणी देतोय. फोडणीसाठी पहिला मनू काय टाकणार आहेस आता? तेल. का तेल टाकलंय पहिलं म्हणून आणि त्याला आता फोडणी देणार. जिरा मोहरी नाही आणलेली म्हणून. ठीक आहे. तर गाईस आमच्याकडे जेवढं साधन आणलेलं आहे, आम्हाला जेवढं समजलं तेवढ्या गोष्टीपासून आम्ही फोडणी देणार आहोत. तर हे बघा फोडणी आता टोमॅटो, कांदा आणि लसूण याची देणार आहोत. तर हे बघा कांदा, टोमॅटो आणि सगळे चॉप वगैरे करून आलेलं आहे आणि देऊया आता फोडणी. गाईस विस्तोचा मोठा लफडा झाला आहे, विस्तो पेटत नाही बरोबर आणि चूल आहे ती आमची क्रॉस झाली थोडीशी, तरी पण ॲडजस्ट करा. तरी गाईस आता टाकतोय कांदा आणि लसूण आणि टोमॅटो याचा आणि परत आपली आहे ती मिरची. बघा या 3 गोष्टीचा तडका देतोय. कसा आवाज आला तुम्हाला आहे की नाही? असली तडका याला म्हणतात मनू. गाईस तडका वगैरे दिलेला आहे प्रॉपर. आता टाकणार मिरची. बघा मिरची थोडंसं स्पायसीनेससाठी आणि ही गेली लसूण. त्यानंतर आपलं जाणार आहे टोमॅटो. तर 4 गोष्टी जाणार आहेत बघा. 4 गोष्टी गेलेल्या आहेत. आम्ही तयारी वगैरे केलेली होती आधीच आणि आता थोड्या मिनटामध्ये मसाले जाणार आहेत. या लवकर इकडे मसाले म्हणून आता टाकणार पहिल्यांदा पहिलं पाणी टाकणार ना. मसाले टाकतोस ते. मसाले टाकू नंतर पाणी मिक्स करू नंतर मग मॅगी टाकू. असं आहे काय?
त्यापेक्षा तू एक काम कर, हा मसाला टाक, साधा मसाला टाक आणि वरनं आपण तो मसाला टाकू, तो लगेच विरघळतो. घे साधं साधा मसाला टाक अरे. तू बघ. तर गाईस साधा मसाला टाकतोय आता. पॅकिंग घेते तो की सुहाना किचन किंग आणलेला होता आपण, नाही. आणलेला. टाक लवकर. बस. किती म्हणून पॅक केलाय. तोच म्हणून सुहाना घेतला होतास साधा. तर गाईस आता मसाला केलाय, चॉप वगैरे करून मसाला केला आतमध्ये. प्रॉपर एकदम सुगंध यायला लागलाय आता, बघू शकता तुम्ही. पाणी घे, पाणी घे. पाणी टाक, पाणी देस बालू. अरे पाणी देस त्याला, पाणी घे, नाही तर सुकल. बघ म्हणून. तर गाईस प्रॉपर ग्रेव्ही तयार झाली, बघू शकता तुम्ही मॅगीची. मला वाटलं काय आम्ही काय असं आयसं तैसं कुक आहोत काय, डेंजर कुक आहो आम्ही. हां, नाद करते काय, धाडव्यांचं कुक आहो आम्ही. भेंडी नाद करते काय, आमचा नाद करायचं काय. हां काय बघा, इथं मसाला काढणं चालू आहे, इकडे चॉपिंग चालू आहे आणि इथं ग्रेव्ही बनवतो आहे. तर कसा वाटला तडका. आणि हा इथं दुसरा मसाला. इकडं आपला ह्या सामग्री आहे. काही दिवसात तुम्हाला वेगळा काहीतरी तुम्हाला अनुभव बघायला भेटेल, दाखवतो. टाक. तर काय थोडं पाणी टाक, जाऊ दे. बस बस बस. तर कसं आता पाणी वाढवलेलं आहे आणि प्रॉपर आता मॅगी चॉप करून टाकतोय. मॅगी म्हणून चॉप करून टाक पूर्ण, क्रॅश कर. तर आता आपला फायनल प्रोडक्ट आतमध्ये जातोय, बघा तुम्ही. पूर्ण चुरगट ना म्हणू, कशाला असं सोडते, ती मोठं होईल. आपल्याकडे चम्मच नाहीत. पूर्ण ह्याच्यानं चॉप करणार मेलिया. असा घे आणि टाक. तर फायनल प्रोडक्ट आता गेला आहे आपला. आणि त्याच्यानंतर आपली जे मेन वस्तू आहे ती पण बनवायला चालू केली आहे खाली. का भेळ, आजचा बेत असणार आहे भेळ आणि मॅगी. लावा ताकद. जाऊ दे, तो होईल, तो होईल. तू त्याच्याशी नको तडमडू, तू ते कर, चॉप कर. तो चमचा बाहेर काढण्याचं तापल. तर गाईस आपला फायनल प्रोडक्ट तयार होतोय. तोपर्यंत तुम्ही नजारा बघा इकडचा, कसा वाटला नजारा. जंगल में मंगल, हमारा काम चल रहा है इधर. चॉपिंग वगैरे चालू आहे. फायनल प्रोडक्ट फायनली मसाले आतमध्ये जातोय आता. थोडंसं पाणी पण सोड त्याच्यामध्ये मसाल्यासोबत, मसाला लागायला. तर गाईस मसाला लागायला पाणी सोडतोय आता. आणि आता मॅगी मसाला फायनली ॲड झाला आहे, बघू शकता तुम्ही. आपला फायनल प्रोडक्ट एकदम तयार झालेला आहे. मला वाटतं कमी पडलं थोडंसं. मी 10 पॅकेट आणले होते, ते छोटे मला वाटलं पुरतील, तरी पण कमी पडलेत. गाईस समजून घ्या थोडंसं. बस नाही वाटत. झाली. मीठ टाकलंस ना. हो, मी कांदा आता मीठ आहे ना मसाल्यात. मीठ टाकायला लागतं थोडासा म्हणून. टाकलं ना मसाल्यात घरगुती. सगळ्याची करू ना. तर गाईस आता भेल बनवायचा कार्यक्रम चालू होतोय. भेल जरा मी बनवतो.
कसा वाटतो बघा. हा फरसाण थोडासा हे आहे रे, हेवी आहे. सोड सोड टाक अजून. हम्म. तर गाईस भेळ बनवण्यासाठी फायनल प्रोडक्ट असतो फरसाण आणि लाया. तर या दोन्ही गोष्टी मिक्स केल्यानंतर भेळ बनते. तर सर्वप्रथम मी आता चप्पल काढून बसतो खाली आणि भेळ बनवायला चालू करतोय. फरसाण टाक. हा उतर आता, टेस्ट करून बघ. तर गाईस फायनली मॅगी वगैरे बनवून झाले आणि आता फरसाण बनवायला चालू करतोय. फरसाण म्हणजे पाणी नको जास्त. म्हणून पाणी टाक जरासं ऍड कर आणि खाली फूक आणि त्याच्यानंतर दिशा चालल्या ऐक ना, गप जरा बोल नको. त्यानंतर मग सर्वप्रथम हे बघा टोमॅटो आणि कांदा ॲड करायचा, मेन आहे. त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून सर्वात जास्त म्हणजे जे आपण बनवतो म्हणजे ह्या प्रोसेसला भेळला सर्वात जास्त मेन गोष्ट आहे लिंबू. तर ते नसेल ना तर तुमची भेळ म्हणजे एकदम ॲट्रॅक्टिव्ह लागणार नाही, जसं तुम्हाला चव पाहिजे तशी लागणार नाही आणि तुम्हाला मजा नाही येणार खायला. तर सर्वात जास्त गरजेचं आहे ते लिंबू. आम्ही आज ते लिंबू आमच्याकडे नव्हतं तर आम्ही ते शोधून सुद्धा आणलं आहे कुठून भेटून. तर गाईस टेस्टिंग करतो आहे मी. सगळं टॅमॅटो कांदा प्लस लाया आणि लिंबू सगळं मिक्स केलं आहे. आता टेस्टिंग करतो आहे, बघा कशी लागते ती. गन तर गाईस मॅगी टेस्ट करतोय, जरा कसं लागते बघूया म्हणून रेसिपी बनवला नाही. मस्त रे, लाज. मस्त बनवलं ना मॅगी, एकदम खिली. एक स्पून 2 स्पून पहिले 2 स्पून घ्या. त्याच्यानंतर मग 1 2 स्पून 1 2 स्पून. तर गाईस मला सगळं 1 2 कळालं. आणि मी अर्धा 1 स्पून घेतो. आता तुम्हाला अर्धा 1 स्पून. जरा कमी. तर गाईस थोडी कमी पडली. विषय कसा झाला माहिती आहे का, मला अंदाज नाही भेटला. मला वाटलं हे नसतील घरात दोघंजण, म्हणून तर आम्ही दोघांसाठी आणली. मी आणली होती तरी हा आले कुठनं तरी. तर आता टोप कोणाला पाहिजे, धुवायला लागेल. टोप पाहिजे, धुवायला लागेल. कोण नाही घातलं तरी पण धुवायला लागणार आहे. वेगळा चमचा कोणाला पाहिजे. तर गाईस पहिला स्पून मी खातोय आता माझा. 1 नंबर बनतोय, नाद नाही. पार्टी तर आमची सक्सेस झालेली आहे, बघू शकता. म्हणून कसं वाटलं तुला? चांगलं. बोल, तुला कसा वाटला? 1 नंबर. अरे तुला कसा वाटला? चांगलं. तर गाईस मला सुद्धा मस्त वाटला. तर मी मॅगी खातोय, बघू शकता मॅगीचं सीन. आणि
हे आम्ही सगळे आहोत, भाऊभाऊच आहोत. आणि अजून आमची भेळ बाकी आहे, तर ती भेळसुद्धा खाऊ. आणि टोप बालू धुणार आहे आता, म्हणून त्याने टोप घेतला नाही. तर बघूया आता काय होतं ते पुढं. विषय असा झाला आहे, सगळ्यांना आता भेळ खाऊन झाली, भेळ खात आहेत. आता माझी बाकी आहे, हे बघा टोपामध्येच मी खातो आहे. तर गाईस, ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय आवडलं ते नक्की सांगा, आणि काय चुकीचं वाटलं असेल ते सुद्धा नक्की सांगा. तर आज मॅगीची पार्टी केलेली आहे आणि भेळची पार्टी केलेली आहे. 1 तारखेपासून मी एक चॅलेंज घेणार आहे. बघू चॅलेंज कंप्लीट होतं का नाही होत आहे, तरी पण मी घेणार आहे. तर तो चॅलेंज तुम्हाला 1 तारखेलाच येऊन पार्टी करायला आवडत असेल तर नक्की सांगा, आपण एकत्र येऊन करू शकतो. गाईच बघा, सगळेजण खाऊन झालेत आता, आणि सगळे रेसिपी एक नंबर झाला आहे. म्हणजे आपण विचार केला होता त्याच्यापेक्षा बेटर झाला आहे. आणि हे बघा माझी आता भेळ. तर मी आता ठेवतो, बाकीचं नंतर बोलू. तर गाईस, आता धुवायचं काम चालू आहे, भांडी घासायचं काम चालू आहे. तर 2 स्पेशल माणसं मागवलेली आहेत. हे बघा, हे बघ, हा इथं टोप घासतोय. आणि बघा टोप जात नाही आहे, काहीतरी स्कॅम केला ना आमच्यासोबत. म्हणून विषय काय झाला की टोपाची घाण जात नाही आहे, काळा पडलाय टोप. आता आम्हाला घरात कोण घेणार नाही जर कालाला गोरा दाग झाला तर, म्हणून तो घासतो. तर गाईज एक्सपिरियन्स माणूस गेलाय आता बघा. तर मनूला लहानपणापासून खूप एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा. तर तो आता तिथे आपला एक्सपिरियन्स दाखवतोय बॉटल भरण्यात आणि टोप धुण्यात. बाहेर ह्याच्यात पण आहे घाण. असू दे, ती घाण राहू दे आता. तर गाईच आता ब्लॉग एंड करायची वेळ आली, आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटलं ते नक्की सांगा मला. आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काय चुकीपैकी झाली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर गाईज भेटू. तर माझा एक विषय आहे की 1 तारखेपासून